यांच्या त्या ठिकाणी महाराज जयंतीला प्रारंभ झालेला आहे आणि आपल्या गावामध्ये आदरणीय सरपंच साहेबांनी त्या ठिकाणी भव्य दिव्य त्या ठिकाणी महाराज अहिल्या देवीचं त्या ठिकाणी स्मारक बांधलेलं आहे. टाळ्या वाजवा. कारण त्या ठिकाणी महाराज ऐका उगा मला बोलवालेत म्हणून मी स्तुती करत नाही महाराज. मी उगा फुकट स्तुती करीत नाही. सरपंचाला हुडकावं लागतंय महाराज. पण आमच्या त्या ठिकाणी संभाजी बाबाला भगवंताचा आशीर्वाद आहे. संप्रदायावर नितांत श्रद्धा आहे. कारण गाव त्या ठिकाणी मला सुजलम सुफलम केलं आणि महाराज अहिल्या देवीचा एक सज्ज त्या ठिकाणी पुतळा उभा केला. महाराज बाबाला द्यावेत तेवढे धन्यवाद. का पुतळा उभा टाकला गावोगाव? का पुतळा उभा टाकला गावागाव महाराज त्या ठिकाणी? अरे हे कोण अहिल्या देवी? कारण मी ह्या वर्षी भारतभर दर्शन केलं. ज्या ज्या ज्योतिर्लिंगापाशी गेलो त्या त्या ठिकाणी मला ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं असेल तर केवळ केवळ ह्या राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी. अरे जर अहिल्या देवी जन्माला आल्या नसत्या तर तुम्हा आम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंच नसतं. मंदिर सपाट केले होते. कोण अहिल्या? पती खंडेराव गेले, बाई घाबरली नाही. कोण अहिल्या? पती खंडेराव गेले, बाई घाबरली नाही. डोक्यावरला पदर घसरू दिला नाही, हातातली बांगडी फुटू दिली नाही. 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. तीच राष्ट्रमाता अहिल्या देवी. कोण अहिल्या? दादा अरे घोड्यावर बसून राज्य केलं. जिच्याकडे न्याय होता ती न्यायदैवता म्हणजे अहिल्याबाई. काय न्याय होता? कारण गाईचं त्या ठिकाणी वासरू स्वतःच्या मुलाच्या हाता ठिकाणी रथाखाली गेलं. पण गावामध्ये असा त्या ठिकाणी घंटा बांधलेला होता. ज्याला न्याय मागायचा असेल त्याला घंटा वाजवा. पण कोणी वाजीना गेलं. मुलाच्या हाताने त्या ठिकाणी महाराज गाईचं वासरू गेलं. गाय आली, शिंगानं घंटा घन 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 वाजवू लागली. कारण त्या ठिकाणी सिंहासनावर उठले आणि त्या ठिकाणी गाईचं त्या ठिकाणी गाईकडे पाहिलं. लोकांना सांगितलं माय, कारण त्या ठिकाणी रथाखाली गाईचं वासरू गेलेलं आहे. कोणाच्या हातानं? मुलाच्या हातानं. ज्यावेळेस त्या ठिकाणी न्याय द्यायचा होता, अरे मला त्या एखाद्या त्या ठिकाणी गोरगरिबाच्या हातानं घडलं असलं तर काय केलं असतं? स्वतःचा मुलगा रथाखाली घालायचं ठरवलं पण गाय आली आणि रथाच्या आडो उभा टाकली. तिचं नाव अहिल्या देवी. काय नाही असेल चला न्याय म्हणते. दादा कोण अहिल्या? कृष्णा गुरुजी कोण अहिल्या? नगर जिल्ह्यात